वाहतूक कोंडीच्या दिवसातला टोल परत द्या, खालापूर टोल नाक्यावर मनसेचं आंदोलन. अमेरिकेने इराणांना देश सोडायचा दिला संदेश, इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला. अजित पवार यांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केली शंका. मुंबई महापौर उपमहापौर निवडीवर आज शिक्कामोर्तब होणार. फडणवीस शिंदे यांच्यामध्ये चर्चा होणार. उद्या अर्ज दाखल होण्याची शक्यता. मंत्री शिरसाट आणि मुलगा अडचणीत येण्याची शक्यता. हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी. नाशिकमध्ये मनसेचा भाजपला पाठिंबा. राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेसाठी भाजपसोबत. नाशिक राष्ट्रवादीमध्ये फूट. हेमलता पाटील यांचा वेगळा गट. राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा. तटकरे शरद पवार यांना छळतायत. रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप. विरोधकांच्या कुरघोड्यांना शिवेंद्रराजे भोसले यांचं थेट उत्तर, मला डिवचू नका, मी कुणालाच सोडणार नाही. विमान अपघाताबद्दलच्या वाचाळांना विखेंनी फटकारलं. ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळेपर्यंत दम धरा, विखेंचं वक्तव्य. पश्चिम रेल्वेचा गोंधळ कारभार अजूनही सुरूच. गोरेगाव ते सीएसएमटी लोकल, आता वांद्रे ते सीएसएमटी. भाजपचा बीएमसी कार्यालयामध्ये विधिवत प्रवेश. महिला नगरसेविकेला पतीसह पूजेला बसण्याचा मान. मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा खोळंबा कायम. शुक्रवारी पुण्याकडे जाणारी मार्गिका तुंबली. महामार्गावर 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. ओला, उबर आणि रॅपिडोचा शनिवारी देशव्यापी संप. खासगी भाडोत्री वाहनाच्या प्रवाशांना फटका. भारताची वाहतूक व्यवस्था खिळखिळीत करण्याचा डाव. गडचिरोलीमध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक. एक नक्षलवादी ठार. C60 पथकाचा जवान जखमी.